Hello everyone, welcome all of you. So we have studied first chapter of physics, that is units and measurement. We cover error in measurement and estimation of error. Okay, आता error of measurement मध्ये आपण एररचे 2 टाइप बघितले, सिस्टमॅटिक एरर आणि रॅन्डम एरर. सिस्टमॅटिक एररचे 3 टाइप होते, इंस्ट्रुमेंटल एरर, एरर ड्यू टू imperfection in experimental technique, पर्सनल एरर. ओके, आणि लास्टला आपण बघितला एस्टिमेशन ऑफ एरर. ठीक आहे, हे सगळे पॉईंट तुमचे आता क्लिअर झाले असतील. हा, आय थिंक वी क्लिअर दिस पॉइंट. सो our next point is significant figure. What is significant figure? The number of digit in measurement. The number of digit in measurement about which we are certain plus one additional digit. The first one about we are not certain is known as significant figure. आता बघा, सिग्निफिकंट फिगरची डेफिनेशन समजण्याआधी तुम्हाला मी एलसी म्हणजे काय ते सांगतो. एलसी म्हणजे लिस्ट काउंट. आता एखाद्या इन्स्ट्रुमेंटचा लिस्ट काउंट म्हणजे त्या इन्स्ट्रुमेंटने आपण किती कमीत कमी मोजू शकतो, हा झाला त्याचा लिस्ट काउंट झाला. लक्षात, लिस्ट काउंट म्हणजे काय, कमीत कमी मोजणे, एवढं लक्षात ठेवा तुम्ही. आता बघा, सिग्निफिकंट फिगर समजण्यासाठी आपण पहिले एलसी बघू. एलसी म्हणजे काय, आपण एखाद्या इन्स्ट्रुमेंटने कमीत कमी किती मोजतो किंवा किती मोजू शकतो, त्याला आपण त्या इन्स्ट्रुमेंटचा काय म्हणतो, लिस्ट काउंट म्हणतो. आता आपण इथं काय केलं, आपण काय करू, एक रॉड घेऊया. आता काय घेऊ आपण, इथं एक रॉड घेऊ. ठीक आहे, तुम्हाला एलसी म्हणजे समजलं. एकदा परत सांगतो, एखाद्या इन्स्ट्रुमेंटने आपण कमीत कमी किती मोजू शकतो, तो झाला त्याचा लिस्ट काउंट. आता समजा तुमची स्केल आहे. आता आपण स्केल वरती किती कमीत कमी मोजू शकतो, तुमचा हा इथं 1 सेंटीमीटर असतो. इथं 1 सेंटीमीटरच्या अगोदर तुमच्या किती लाईन्स असतात, 10 लाईन्स असतात. किती लाईन्स असतात, 10. आपण याच्याने किती मोजू शकतो, मग इथं झाला तुमचा 1, हा किती झाला, 1 झाला, हा किती झाला, 0.9, 0.8, 0.7, 6, 5, 4, 3, 2, 1 आणि 0. हा, मग आता हे 0 तुमचं रिडिंग झालं का, तर नाही. आपण याच्याने कमीत कमी किती मोजू शकतो, 0.1 सेंटीमीटर मोजू शकतो. किती झाला ना, त्याचा लिस्ट काउंट किती झाला, 0.1 सेंटीमीटर. आता लायचा लिस्ट काउंट. लक्षात, तुमचा स्केलचा लिस्ट काउंट किती झाला मग, 0.1 सेंटीमीटर. आता इथं काय करतो, मी एक रॉड घेतला. इथे एक रॉड घेतला, त्याची पहिले काय केली मी, लेंथ मेजर केली. त्याची काय केली मी, लेंथ मेजर केली. तर फर्स्ट टाइम ती लेंथ आली तुमची 15.4 सेंटीमीटर आली. ठीक आहे, सेकंड टाइम किती आली ती, 15.5 आली. आणि परत काय केलं मी,
थर्ड टाइम त्याची लेंथ घेतली, ती किती आली 15.4 आली. आता तुम्ही म्हणाल की 3 वेळा लेंथ का घेतली मी? आता याची लेंथ तुम्ही 3 वेळा मेजर का केली की मला जास्तीत जास्त ॲक्युरेट रिडिंग मिळायला पाहिजे, म्हणून यांची मी 3 वेळा लेंथ मेजर केली. बरं, आता मी 3 वेळा लेंथ मेजर केल्यानंतर ही पहिली लेंथ कोणती करेक्ट आहे? 15.4 आहे, 15.5 आहे का 15.4 आहे? हे आपल्याला कळेल का? नाही. इथे आपल्याला काय करावं लागेल? त्याचा मीन घ्यायला लागेल. काय करावं लागेल? त्याचा मीन घ्यायला लागेल. म्हणजे काय केलं मग? सगळ्यांची काय केली मी? ऍडिशन केली. काय केली? सगळ्यांची ऍडिशन, त्याला डिवाइड बाय काय केला? 3 केला. की त्याला उत्तर मध्ये 15.43 काय आला याचा आन्सर आला. ठीक आहे. आता बघा, आपल्याला एवढं तर कन्फर्म आहे की रॉडची तुमची लेंथ जी आहे ती किती आहे? 15 तर आहे. रॉडची लेंथ किती आहे आपली? 15 तर आहे. आपण याला शुअर आहे. पण हे दोघी डिजिट आहेत, याला शुअर आहे का आपण? नाही, त्याला आपण शुअर नाही. आपण 15 ला काय शुअर आहेत, पण या दोघी डिजिटला आपण शुअर आहेत का? त्या दोघी डिजिटला आपण शुअर नाही. तर सिग्निफिकंट फिगर कोणते असते? जे नंबर आपल्याला शुअर असतात. आता बघा, या दोघी नंबर आपल्याला शुअर आहेत, आपल्याला माहिती आहे रॉडची लेंथ 15 तर आहे, फक्त पुढचा जो आहे आपला पॉईंटचा पुढचा आकडा त्याशी आपण शुअर नाहीत. सिग्निफिकंट फिगर कोणते असते? जे नंबर आपल्याला शुअर आहेत, हा, जे आपल्याला नंबर शुअर आहेत +1. बघा इथे डेफिनेशन म्हटलेलं आहे +1 ऍडिशनल नंबर ज्यासाठी आपण शुअर नाही. +1 का तुमचा हा ऍडिशन 1 नंबर ज्यासाठी आपण शुअर नाही आहोत, त्यालाच काय म्हणतो आपण? सिग्निफिकंट फिगर म्हणतो. समजलं मग? बघा डेफिनेशन परत. द नंबर ऑफ डिजिट इन मेजरमेंट अबाउट विच इज वी आर सर्टन. आपण या 15ची काय आहेत? शुअर आहेत. शुअर म्हणजे काय? आपण सर्टन आहेत. +1 डिजिट म्हणजे हा 4 सुद्धा +1 डिजिट. द फर्स्ट वन अबाउट विच वी आर नॉट अ सर्टन. पण आपण पहिल्या डिजिटची सर्टन आहेत का? हा पहिला डिजिट सर्टन आहे का? नाही, हा नॉन सर्टन डिजिट आहे. त्यालाच काय म्हणतो आपण? सिग्निफिकंट फिगर म्हणतो. त्यालाच काय म्हणतो आपण? सिग्निफिकंट फिगर म्हणतो. म्हणजे तुमच्या ह्या याच्यामध्ये तुमच्या सिग्निफिकंट फिगर किती आल्या? मग 3 आल्या. किती आल्या? 3 आल्या. समजलं मग? व्हॉट इज सिग्निफिकंट फिगर? एकदा अजून परत सांगून देतो. द नंबर ऑफ डिजिट इन मेजरमेंट अबाउट विच वी आर सर्टन. आपल्याला आपण 15 जो मिळाला आपण याच्याची काय आपण शुअर आहे, सर्टन आहे. +1 ऍडिशनल डिजिट +1 ऍडिशनल डिजिट. द फर्स्ट वन अबाउट विच वी आर नॉट सर्टन. आपण त्याच्याशी सर्टन आहे का? याच्याशी आपण सर्टन आहे का? विच वी आर नॉट सर्टन इज नोन ॲज सिग्निफिकंट फिगर. त्यालाच काय म्हणतो आपण? या ठिकाणी काय म्हणतो आपण? सिग्निफिकंट फिगर असं म्हणतो. समजलं मग? सिग्निफिकंट फिगर म्हणजे काय? आता बघा, तुम्हाला हा चार्ट दिलेला आहे, त्याच्यात त्याचे नंबर घेतलेले मी 1 2 3. फर्स्ट नंबरला काय तुमची स्केल आहे. स्केलचा रेट करून तुम्हाला आत्ता सांगितलं आहे. आपला स्केलचा रेट काउंट किती असतो? 0.1 सेंटीमीटर असतो, बरोबर आहे. त्याच्याने आता मी तुमचा एखादा रॉडची लेंथ मोजली, ती लेंथ आली तर तुमची 3.4 आहे समजा. ठीक आहे. तर याच्यामध्ये तुमचं सिग्निफिकंट फिगर किती आल्या? मग 2 आल्या. ओके. आता व्हर्नियर कॅलिपर याचा लिस्ट काउंट तुमचा अजून याच्यापेक्षा
कमी आहे तो किती आहे 0.01 सेंटीमीटर. किती तो 0.01 सेंटीमीटर. ठीक आहे. त्याच्याने पण आपण रॉडची लेंथ मोजली, ती आली तुमची 3.42 सेंटीमीटर. ती किती आली 3.42 सेंटीमीटर. याच्यामध्ये तुमचे सिग्निफिकंट फिगर किती आल्या मग 3 आल्या. बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढचा इन्स्ट्रुमेंट घेतला मी मायक्रोमीटर स्क्रू घेतला. मायक्रोमीटर स्क्रू गेज घेतला. त्याचा डिस्काउंट किती आहे 0.001 सेंटीमीटर. किती त्याचा डिस्काउंट 0.001 सेंटीमीटर. त्याच्याने पण रॉडची लेंथ मोजली, ती किती आली 3.421 सेंटीमीटर. किती आली 3.421 सेंटीमीटर आली. त्याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर किती आल्या मग तर 4 आल्या. आलं लक्षात. त्या पद्धतीने प्रत्येक इन्स्ट्रुमेंटचा एलसी काय होता वेगवेगळा होता. प्रत्येक इन्स्ट्रुमेंटचा एलसी का डिस्काउंट काय होता तर वेगवेगळा होता. त्याच्यामुळे त्याच्या सिग्निफिकंट फिगर सुद्धा काय झाल्या चेंज झाल्या. आलं लक्षात. आता बघा एवढं समजलं. आता हा एक कॉलम मध्ये मी ब्लँक ठेवलेला आहे. फक्त मला एक एक्झाम्पल साठी दिसतंय. कशासाठी आहे फक्त एक एक्झाम्पल साठी. आता समजा मी स्केलच्या सहाय्याने परत मी एखादा छोटा रॉड घेतला, त्या रॉडची लेंथ मोजली स्केलच्या सहाय्याने, समजा ती 2.0 आली. 1 इयर स्केलच्या सहाय्याने पण ती काय आली 2.00 आली. आणि मायक्रोमीटर स्क्रूच्या सहाय्याने काय आली ती 2.000 आली. ठीक आहे. ऍक्च्युअल काय झालं रे तिघी ठिकाणी ती 2 चालली आपली. ठीक आहे. आता तुम्ही काय म्हणाल इथं तुम्ही काय म्हणाल की इन द मॅथमॅटिक्स तुम्ही काय म्हणाल इथं की या तिघी गोष्टी काय आहेत, या तिघी रिडिंग काय तुमच्या सेम आहेत. इन मॅथमॅटिक्स तुम्ही काय म्हणाल तिघी रिडिंग काय तुमचे सेम आहेत. बट फिजिक्स मध्ये असं होत नाही. इन फिजिक्स मध्ये असं होत नाही. फिजिक्स मध्ये काय असतं डेसिमल पॉइंट नंतरचे 0 त्या इन्स्ट्रुमेंटचे काय दाखवतो तो ऍक्युरेसी दाखवतो. डेसिमल पॉइंट नंतरचे जे 0 असतात इथं परत लक्ष देऊ नका. डेसिमल पॉइंट नंतरचे जे 0 असतात ते काय दाखवतात इन्स्ट्रुमेंटचे काय दाखवतात ऍक्युरेसी दाखवतात. ते काय दाखवतात इन्स्ट्रुमेंटची ऍक्युरेसी. समजलं मग व्हॉट इज सिग्निफिकंट फिगर. So next point is rules for determining significant figure. आता आपण मागच्या पॉइंट मध्ये बघितलं सिग्निफिकंट फिगर, आपण हा टॉपिक बघितला. आता सिग्निफिकंट फिगर डिटरमाइन करण्यासाठी काही रूल्स आपल्याला दिले आहेत, काही गाईडलाईन्स आपल्याला त्यांनी दिलेल्या आहेत. तर त्या गाईडलाईन शिवाय आपल्याला सिग्निफिकंट फिगर फाइंड आउट करता येणार नाही. ठीक आहे. सो रूल नंबर फर्स्ट, ऑल नॉन झिरो डिजिट आर सिग्निफिकंट. आता बघा त्या एक्झाम्पलसाठी तुम्हाला एक नंबर दिलेला आहे, एक रिडिंग दिलेलं आहे. आता तुमच्याकडे एखादा हे तुम्हाला रिडिंग दिलेलं आहे, त्या रिडिंग मध्ये सगळे डिजिट जे आहेत हे काय आहेत नॉन झिरो आहेत. त्याच्यामुळे आपल्याला सगळेच्या सगळे डिजिट जे आहेत या नंबर मधले हे आपल्याला सिग्निफिकंट फिगर म्हणून आपल्याला काउंट करायचे आहेत. सो इन दिस केस सिग्निफिकंट फिगर आर इथे लावणार 5 आले. 1 2 3 4 and 5. समजला. इथं परत सांगतो
ऑल नॉन झिरो डिजिट आर सिग्निफिकंट. तुमच्याकडे जे रीडिंग आहे त्याच्यामध्ये सगळे डिजिट हे काय तुमचे नॉन झिरो आहेत. सगळे डिजिट काय आपल्याला तुमच्याकडे नॉन झिरो आहेत. त्याच्यामुळे आपल्याला ते संपूर्ण डिजिट आपल्याला सिग्निफिकंट फिगर म्हणून आपल्याला ते कन्सिडर करायचे आहे. इज दॅट क्लिअर? नेक्स्ट रूल नंबर सेकंड. ऑल झिरो बिटवीन टू नॉन झिरो डिजिट आर सिग्निफिकंट. टू नॉन झिरो डिजिटच्या मध्ये असलेले झिरो सिग्निफिकंट फिगर म्हणून आपल्याला कन्सिडर करायचे आहेत. इथं परत सांगतो, टू नॉन झिरो डिजिटच्या मध्ये असलेले झिरो आपल्याला सिग्निफिकंट फिगर म्हणून कन्सिडर करायचे आहेत. आता एक्झाम्पल बघा, तुम्हाला एक रीडिंग दिलेलं आहे. त्याच्यामध्ये एक सुरुवातीचे डिजिट जे आहेत हे काय आहेत नॉन झिरो डिजिट आहे. हे काय आहेत नॉन झिरो डिजिट. याच्यामध्ये येणारे झिरो जे आहेत हे आपल्याला सिग्निफिकंट फिगर म्हणून कन्सिडर करायचे आहे. इथे लक्षात. सो इन दिस केस number of significant figure are 6. 1, 2, 3, 4, 5 and 6. ठीक आहे. रूल नंबर सेकंड समजला मग. आता रूल नंबर थर्ड. द लीडिंग झिरो आर नॉट सिग्निफिकंट. आता लीडिंग झिरो म्हणजे काय? जे झिरो तुमच्या सुरुवातीला येतील किंवा लेफ्ट साईडला येतील त्यांना काय म्हणतो आपण लीडिंग झिरो म्हणतो. जे झिरो जे आहेत ते तुमच्या लेफ्ट साईडला येतील किंवा सुरुवातीला येतील त्यांना काय म्हणतो आपण लीडिंग झिरो म्हणतो. असा झिरोना आपल्याला सिग्निफिकंट फिगर मध्ये कन्सिडर करायचं नाही आहे. फॉर एक्झाम्पल तर बघा, हे काय तुमचे सुरुवातीचे झिरो आहेत किंवा लेफ्ट साईडचे झिरो आहेत यांना काय म्हणतो आपण लीडिंग झिरो म्हणतो. यांना काय म्हणतो आपण लीडिंग झिरो म्हणतो. तर हे झिरो जे आहेत हे काय आहेत तुमचे सिग्निफिकंट फिगर नाही आहे. सो इन दिस केस number of significant figure are 5. Number of significant figure are 3. 1, 2 and 3. ठीक है. रूल नंबर समझला. रूल नंबर 4. टेलिंग zero after decimal point are significant. आता बघा टेलिंग झिरो म्हणजे काय? जे टेलिंग झिरो म्हणजे तुमच्या राईट साईडला येणार आहे झिरो आहे. टेलिंग झिरो म्हणजे तुमच्या राईट साईडला येणारे झिरो आहेत किंवा नंबरच्या शेवटी येणारे जे झिरो आहेत डेसिमल पॉइंट नंतर येणारे जे झिरो आहेत यांना आपण सिग्निफिकंट फिगर म्हणून कन्सिडर करणार आहोत. याच्या लक्षात बघा फॉर एक्झाम्पल साठी दिलेलं आहे. किती फिगर येतात? नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर किती येतात? 1, 2, 3, 4, 5 and 6. So in this case number of significant figure are 6. याच्या लक्षात. इथं परत सांगतो, टेलिंग झिरो आफ्टर डेसिमल पॉइंट आर नॉट सिग्निफिकंट. टेलिंग झिरो म्हणजे काय? तुमच्या राईट साईडला येणारे झिरो, तुमच्या राईट साईडला येणारे झिरो किंवा नंबरच्या डेसिमल पॉइंट नंतर येणारे झिरो त्यालाच काय म्हणतो आपण टेलिंग झिरो असं म्हणतो. हे झिरो आपल्याला सिग्निफिकंट फिगर म्हणून काउंट करायचे आहेत. इज दॅट क्लिअर?
Next rule is telling zero without a decimal point are not significant. टेलिंग झिरो मध्ये जर डेसिमल पॉइंट नसेल, टेलिंग झिरो मध्ये जर डेसिमल पॉइंट नसेल तर ते आपल्याला सिग्निफिकंट फिगर म्हणून कन्सिडर करायचे नाहीये. रूल नंबर 5, टेलिंग झिरो मध्ये जर डेसिमल पॉइंट नसेल तर आता बघा डेसिमल पॉइंट आहे का तुमचा, डेसिमल पॉइंट आहे का, नाहीये, तर ह्या झिरोना आपल्याला सिग्निफिकंट फिगर म्हणून कन्सिडर करायचं नाहीये आपल्याला. याच्या लक्षात. आता बघा एक्झाम्पल घेतलेलं इथं काय घेतलेलं आहे, 154 मीटर. काय केलं इथं त्यांनी, मीटर घेतलेलं आहे. सो इन दिस केस नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर आर 3. पुढे काय केलं, मीटरचं सेंटीमीटर मध्ये काय केलं, कन्वर्जन केलं. मीटरचं सेंटीमीटर मध्ये काय केलं, कन्वर्जन केलं. तरी तुमच्या सिग्निफिकंट फिगर मध्ये फरक पडतोय का, नाही. कारण की रूल नंबर 5 काय म्हणतो, टेलिंग झिरो विदाउट अ डेसिमल पॉइंट आर नॉट सिग्निफिकंट. ठीक आहे. त्याच्यामुळे किती आला तुमचे सिग्निफिकंट फिगर, किती आला मग 1, 2 and 3. पुढे काय केलं मी, सेंटीमीटरचं काय केलं, मिलीमीटर केलं. सेंटीमीटरचं काय केलं, मिलीमीटर केलं. याच्यामध्ये सुद्धा मग आता मग हे झिरो जो आहेत त्याच्या आधी डेसिमल पॉइंट आहे का, नाही. त्याच्यामुळे आपण त्यांना सिग्निफिकंट फिगर म्हणून कन्सिडर करणार नाही. सो इन दिस केस नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर आर 3, 1, 2 and 3. आता हे एक्झाम्पल बघितल्यानंतर तुम्हाला काय लक्षात आलं, आपण जर युनिटचं कन्वर्जन करतोय, आपण काय केलं, युनिटचं काय केलं, कन्वर्जन केलं. पहिले काय होता, मीटर होता, मीटरचा काय केला, सेंटीमीटर, सेंटीमीटरचा काय केला, मिलीमीटर केला. तर आपण हे कन्वर्जन करत असताना सिग्निफिकंट फिगर मध्ये काही फरक पडला का, तर नाही. हे लक्षात ठेवा, कन्वर्जन करताना सिग्निफिकंट फिगर मध्ये काहीही फरक पडत नाही. So 6th rule is the power of 10 are not counted as a significant figure. तुमची जी 10 ची पॉवर आहे ही आपण सिग्निफिकंट फिगर मध्ये काउंट करत नाही. सो इन दिस केस सिग्निफिकंट फिगर आर 2. सिग्निफिकंट फिगर आर 2. इज दॅट क्लिअर? इथं परत सांगतो, the power of 10 are not counted as a significant figure. 10 ची जी पॉवर आहे, 10 ची जी कुठलीही पॉवर आहे ती आपण सिग्निफिकंट फिगर मध्ये काउंट करत नाही. म्हणून इथे सिग्निफिकंट फिगर किती आल्या, मग झाल्या 2 आल्या. ठीक आहे, ओके. So next point is order of magnitude. Order of magnitude. The magnitude of any physical quantity can be expressed as A into 10 raised to n. Where A is number such that A is greater than or equal to 0.5 and less than 5.
and n is an integer called as order of magnitude. आता एखाद्या फिजिकल क्वांटिटीची मॅग्निट्यूड जी ते आपण कसे एक्सप्रेस करणार आहे, a इंटू 10⁻⁴ यांच्या फॉर्ममध्ये तिला आपण एक्सप्रेस करणार आहे. तुमचा a काय आहे, हा एखादा नंबर आहे, a काय तुमचा एखादा नंबर आहे, बट तो नंबर जो आहे तो तुमचा ह्या फॉर्म मध्ये यायला हवा, तो या फॉर्म मध्ये करेक्ट बसायला हवा. हा फॉर्म काय तुमचा, a इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0.5 लेस दॅन 5, या फॉर्म मध्ये तो बसायला पाहिजे. हा, अँड n इज an इंटिजर कॉल्ड एज ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. आणि हा n जो आहे याला काय म्हणतो आपण, इंटिजर म्हणतो. हा n तुमचा काय आहे, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड आहे. आलं लक्षात बघ, व्हॉट इज ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. आपण काही एक्झाम्पल बघूया, म्हणजे काही एक्झाम्पल घेतलेले तुम्ही. ठीक आहे, सो फर्स्ट एक्झाम्पल इज L इज इक्वल टू 200 मीटर. तर 200 मीटर दिलेलं आहे आपल्याला. याची आपल्याला ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड डायरेक्ट फाइंड आउट करता येईल का, नाही. आपल्याला काय करावं लागेल, त्याला 10⁻⁴ फॉर्म मध्ये न्यावं लागेल. बरोबर आहे. काय केलं मग, पॉईंट मी 2 घरा शिफ्ट केला, डेसिमल पॉईंट 1 2. काय केला मग त्याला मी 2.0 केला इंटू 10⁻². पॉईंट किती घरा सरकवला मी, 2 घरा सरकवला. पॉईंट किती घरा सरकवला मी, 2 घरा सरकवला. म्हणून काय आलं मग इथं 10⁻². ठीक आहे, आलं लक्षात. मग 10⁻² म्हणजे तुमचा हा 2 काय आला, मग तुमचा तो त्याचा ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड आला. सो नेक्स्ट एक्झाम्पल इज m इज इक्वल टू 4868 kg. आता याच्या पण आपल्याला डायरेक्ट ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड करता येईल का, डायरेक्ट करता येणार नाही. आपल्याला त्याचं कन्वर्जन 10⁻³ पॉवर मध्ये करावं लागेल. इथं पण काय केलं बघा, मग इथं डेसिमल पॉईंट शिफ्ट केला 1 2 3. काय आला मग तो 4.868 इंटू 10⁻³ ठीक आहे. इथं काय आलं म्हणजे ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. सो हिअर द ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड इज 3 आली. बरोबर आहे. आता एक्झाम्पल नंबर 3, मास ऑफ द अर्थ 6 इंटू 10⁻24 kg. आता बघा, आपण वरचे दोघी एक्झाम्पल जे बघितले, त्याचा जो हा ए होता, हा आपल्या या कंडिशन मध्ये बसत होता. तुमचा हा ए जे होता तो आपल्या कंडिशन मध्ये काय होता, बसत होता. आता बघा, हा 2 घेतला समजा इथे. मग आता हा 2 जो आहे हा 0.5 पेक्षा मोठा आहे आणि 5 पेक्षा लहान आहे, बसत होता. त्यानंतर तुमचा हा 4 पण आहे, हा 4 हा 0.5 पेक्षा मोठा आहे आणि 5 पेक्षा लहान आहे. बरोबर आहे. हे दोघे एक्झाम्पल जे आहेत ते तुमच्या कंडिशन मध्ये बसत होते, तुमच्या ह्या फॉर्म्युलाच्या कंडिशन मध्ये ते बसत होते. म्हणून आपण त्याची ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड डायरेक्ट लिहून टाकली. बरोबर आहे. बट आता एक्झाम्पल नंबर 3, तुमचं एक्झाम्पल नंबर 3 जे इथं तुमचं किती आहे, 6 इंटू 10⁻24. आता तुम्ही इथे डायरेक्ट 24 येऊ शकता का, तर तुम्ही इथे डायरेक्ट 24 येऊ शकत नाही ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. कारण की आपला हा जो 6 आहे त्या कंडिशन मध्ये तो आपला पहिले बसला पाहिजे. आता बघा, हा 6 जो आहे हा 0.5 पेक्षा मोठा आहे, तो पहिल्या कंडिशनला बसतोय. बट तो 5 पेक्षा लहान आहे का, तर नाही, तो 5 पेक्षा लहान नाहीये.
म्हणून काय करावं लागेल आपल्याला, त्याचा कन्वर्जन पॉईंट मध्ये करावं लागेल. म्हणून काय केलं मग मी 0.6 इंटू इथे काय केला, एक डेसिमल पॉईंट इकडे एक घर सरकवला. म्हणून काय आला तो, त्याचा 10⁻² तो कोण आला, तो 10⁻1 आणि 10⁻24 किती झाला मग तो 10⁻25. सो हिअर द ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड इज 25. याच्या लक्षात एक्झाम्पल नंबर 3 काय केलं मी, हा 6 आपल्या या कंडिशन मध्ये बसत नव्हता. म्हणून काय केलं, त्याला त्या कंडिशन मध्ये मी बसवून घेतला. त्याला काय केला मी 0.6 हा करून घेतला. ठीक आहे. 4 नंबरचा एक्झाम्पल बघा आता. स्पीड ऑफ लाईट c इज इक्वल टू 3 इंटू 10⁸ मीटर पर सेकंड. आता तुमचा हा 3 आपल्या कंडिशन मध्ये बसतोय का, 0.5 पेक्षा मोठा आहे तो, ग्रेटर दॅन इक्वल टू आहे, मोठा आहे तो. ठीक आहे. आणि 5 पेक्षा लहान पण आहे. म्हणजे याची ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड जी ही आपण डायरेक्ट लिहू शकतो. त्याची ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड इज 8. एका लक्षात. पुढे रेडियस ऑफ अर्थ 6400 किलोमीटर. आता इथं आपल्याला परत त्याला 10⁻² फॉर्म मध्ये लिहावं लागेल. ठीक आहे. काय केलं बघा आता मग मी डेसिमल पॉईंट मध्ये याला शिफ्ट करून घेतला. 1 2 3 4 काय आला मग तो 0.64 आला. बरोबर आहे. काय केलं मी, त्याला 0.64च्या याच्यात लिहून घेतलं. तुमचा डेसिमल पॉईंट जो हा किती कडे सरकवला मग मी, 4 कडे सरकवला. 4 करा, 1 2 3 4. मग तो काय आला तुमचा 10⁻4 आला. ठीक आहे. आणि आता किलोमीटरचे काय केले मी, मीटर करून घेतले. किलोमीटरचे काय करून घेतले मी, मीटर करून घेतले. किलोमीटरचे मीटर करताना काय करावं लागेल मला, इंटू 10⁻³ ने मल्टिप्लाय करावं लागेल. ठीक आहे. दोघांचा बेस सेम आहे म्हणून काय होईल, त्या पॉवरचे काय होऊन जाईल, ऍडिशन होऊन जाईल. काय आला मग तो 10⁻7 आला. सो हिअर द ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड इज किती आली याची मोठी 7 आली. त्या परत सांगतो, हा किती होता 6400 किलोमीटर होता. त्याला काय केलं मी डेसिमल पॉईंट मध्ये पहिले करून घेतला. तो पॉईंट किती कडे सरकवला मी, 4 कडे सरकवला. 1 2 3 आणि 4 म्हणजे काय आला तो 0.64 आला. ठीक आहे. मग तो 4 कडे सरकवल्यामुळे काय आला तो 10⁻² जी पॉवर किती आली 10⁻4 आली. आणि हा जो किलोमीटर आहे त्याचा काय करून घेतला मी, मीटर करून घेतला. तर किलोमीटरची मीटर करताना आपण काय करतो 10⁻³ ने काय करतो मल्टिप्लाय करतो. ठीक आहे. आता दोघांची बेस सेम होते म्हणून काय होईल, तुमच्या पॉवरची काय होईल ऍडिशन होईल. त्याला तुमची 10⁻7 म्हणून ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड किती आली तुमची 7 आली. नेक्स्ट एक्झाम्पल, चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन इज इक्वल टू 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलॉम सी. आता बघा 1.6 हा तुमच्या 0.5 पेक्षा मोठा आहे आणि 5 पेक्षा लहान आहे. म्हणजे आपण कंडिशन मध्ये आपल्या बसतोय. म्हणून सो हिअर द ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड इज किती आला तुमची ती -90. सो क्लिअर दिस पॉइंट. ओके. ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड काय आहे तुम्हाला समजलं. आता ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड हा आपला चॅप्टरचा लास्ट पॉइंट होता. आपलं युनिट अँड मेजरमेंट हे चॅप्टर आता इथं फिनिश झालं. हे चॅप्टर आपला संपला. तर तुम्हाला काय अडचण असेल
तर खाली माझा हा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती मला व्हॉट्सअपवरती मेसेज करा. ओके, ठीक आहे. थँक्यू, बाय.